नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आनंदी, उत्साही, एनर्जेटिक. यस, असायलाच पाहिजे एनर्जेटिक. कारण आज नवीन एक टॉपिक तुम्हाला मी सांगणार आहे आणि तो टॉपिक म्हणजे रिक्स. मित्रांनो, रिक्स शब्द सर्वांनाच परिचयाचा आहे, त्यामुळे त्यात काही असं नवीन नाही आहे आणि सर्वांनी तुम्ही कुठे ना कुठे रिक्स घेतलेलीच आहे. सांगा. येस, बऱ्याच ठिकाणी तुम्ही रिक्स घेताय. काही ठिकाणी कुठे रिक्स घेता ते मी तुम्हाला सांगतो. आपण मित्रांनो रिक्सचे प्रकार सांगतो कसे आहेत. अभ्यास न जाता परीक्षेला जाणं म्हणजे ही प्रकारची एक रिक्स झाली. रस्त्यावरून चालताना गाडी रॉंग साईडने चालवणे ही पण एक रिक्स. गाडी आपण चालवतो विदाऊट सीट बेल्ट विदाऊट हेल्मेट ही रिक्स. आणि रोडवर ओव्हर स्पीडिंग करणं हे पण एक रिक्स झाली. ही रिक्स तुम्ही कधी न घ्यावं ही माझी इच्छा आहे. अशीच तुमची पण इच्छा असेल. ह्या रिक्समध्ये काहीच फायदा नाही, उलटं झालं तर नुकसानच आहे आणि फायदा शून्य आहे. तर ही रिक्स तुम्ही घ्यायलाच पाहिजे. योग्य ठिकाणी योग्य वेळी जर तुम्ही रिक्स घेतली तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. मित्रांनो, बिझनेस करतो आपण. बिझनेस ही पण एक मोठी रिक्स झाली आहे. कारण कधी काय होईल, कसं मार्केट होईल काही आपल्याला कल्पना नसते. तरी लोक रिक्स घेऊन बिझनेस करतात. त्यामध्ये जे लोक जास्त रिक्स घेतात, रिक्स घेऊन वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करतात, ते लोक जास्त पैसे कमवतात आणि श्रीमंत होतात. तसेच नोकरीमध्ये पण आहे. जे लोक नोकरीमध्ये रिक्स घेतात, जबाबदारी घेतात, ते लोक नोकरीमध्ये पटापट पुढच्या पदावर जातात आणि पदोन्नती त्यांना लवकर मिळते आणि मोठ्या पदावर जाऊन जे व्हायचे ते रिक्स घेऊन काम करतात आणि मोठे होतात, चांगला पगार कमावतात. याच्यामध्ये त्यांचं स्किल तर आहेच मित्रांनो, आणि त्यांनी घेतलेली रिक्स पण असते. आणि हेच जर रिक्स तुम्हाला घ्यायची असेल तर योग्य ठिकाणी तुम्ही रिक्स घ्या. तुम्हाला पण लवकरात लवकर प्रगती करता येईल आणि लवकरात लवकर पैसा मिळवता येईल. म्हणून केव्हाही रिक्स घेताना चांगल्या ठिकाणी रिक्स घ्या, खूप रिक्स घ्या आणि खूप पैसे कमवा. धन्यवाद.